नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 16 मार्च 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये निवडणूक रोखे, मानव विकास निर्देशांक, डेमोक्रेसी रिपोर्ट 2024, ब्ल्यू लाईन, फ्युचर लॅब्स या संदर्भात ज्या काही करंट अफेअर रिलेटेड न्यूज आहे त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी पहिली न्यूज आहे ती निवडणूक रोख्या संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी तुम्ही न्यूज पाहू शकताय। रोख्यांचे क्रमांक जाहीर करा अशा प्रकारचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडिया, ज्याला की आपण SBI म्हणतो, त्या बँकेला या ठिकाणी दिलेले आहेत। या ठिकाणी निवडणूक रोखे हे राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी वापरले जाणारे एक साधन आहे याची चर्चा मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण केलेली आहे। आणि सध्या जे काही निवडणूक रोखे आहेत त्या संदर्भात जी काही माहिती SBI कडे आहे ती माहिती SBI ने जाहीर करावी अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने SBI या बँकेला दिलेले आहेत। त्या आदेशामध्ये कोणत्या पक्षाला किती देणगी देण्यात आली, कोणी कोणी किती प्रमाणात देणगी दिली अशा प्रकारची काही सर्व माहिती आहे याच्या अगोदर जनतेसमोर नव्हती। आता ती जी माहिती आहे आता जनतेसमोर येईल आणि यामधून एक प्रकारे पारदर्शकता निर्माण होईल असा एक हेतू या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेला आहे। अशा प्रकारे एकूण या न्यूजचा आपल्याला संदर्भ असलेला दिसतो। चला तर या ठिकाणी या न्यूज धरून जो काही आजचे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारतामध्ये इलेक्ट्रोल बॉन्ड्स, ज्याला की आपण निवडणूक रोखे असे म्हणतो, सादर करण्यात आले कारण पर्याय ए राजकीय निधीमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करणे, पर्याय बी सरकारी महसूल वाढवणे, पर्याय सी आपल्याकडे आहे निवडणूक प्रचाराची प्रक्रिया जी काय आहे ती सुलभ करणे, आणि शेवटी पर्याय डी आपल्याकडे आहे अधिकाधिक लोकांना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे। अशा प्रकारचे चार पर्याय मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर आहेत। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की इलेक्ट्रोल बॉन्ड्स आणि महसूल यांचा कसल्याही प्रकारचा या ठिकाणी संबंध नाही, अर्थात पर्याय बी या ठिकाणी चुकीचा आहे। जी काही निवडणुकीची प्रक्रिया आहे ती सुलभ व्हावी, योग्य प्रकारे व्हावी हे पाहण्याचं काम निवडणूक आयोगामार्फत केलं जातं, म्हणजेच पर्याय सी ही या ठिकाणी मित्रांनो आपला चुकीचा राहील। आणि जास्तीत जास्त लोकांनी निवडणुकीमध्ये सहभाग घ्यावा, जास्तीत जास्त लोकांनी त्यांचा मतदानाचा अधिकार बजावा हेही कार्य या ठिकाणी इंडियन इलेक्शन कमिशनचं असलेलं आपल्याला दिसतं किंवा भारतीय निवडणूक आयोगाचं असलेलं दिसतं, म्हणजे पर्याय डी ही या ठिकाणी चुकीचा ठरतो। अर्थात या ठिकाणी जे आपला योग्य पर्याय आहे तो आहे पर्याय ए, म्हणजे जे काही राजकीय निधी आहे, कोणत्या पक्षाला किती प्रमाणात देणगी दिली जाते किंवा डोनेशन केलं जातं यामध्ये एक प्रकारची पारदर्शकता यावी या उद्देशाने भारतामध्ये निवडणूक रोखे ही संकल्पना आणण्यात आली होती। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 2, निवडणूक रोखे येथून खरेदी केले जाऊ शकतात, म्हणजे निवडणूक रोखे कोठून खरेदी केले जाऊ शकतात या संदर्भात आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए राजकीय पक्षापासून थेट तुम्ही खरेदी करू शकता निवडणूक रोखे, पर्याय बी आपल्याकडे आहे सरकारने नियुक्त केलेल्या बँकेमधून, पर्याय सी आपल्याकडे आहे निवडणूक आयोगाचे जे काही कार्यालय आहे त्या कार्यालयामधून, आणि शेवटचा पर्याय डी मित्रांनो आहे अशासकीय संस्था। तर या ठिकाणी जे काही राजकीय रोखे आहे, जर एखाद्या व्यक्तीला राजकीय रोख्यांची खरेदी करायची असेल तर ती व्यक्ती सरकारने नियुक्त केलेली जी काही बँक आहे त्या बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक रोख्यांची या ठिकाणी ते खरेदी करू शकतात। या ठिकाणी SBI ची सरकारने नियुक्ती केलेली आहे, मग या SBI या बँकेमधूनच या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जर निवडणूक रोखे किंवा इलेक्ट्रोल बॉन्ड खरेदी करायचे असतील तर ते या ठिकाणी ते निवडणूक रोखे खरेदी करू शकतात। इथे आपण मित्रांनो एका एक्झाम्पलच्या माध्यमातून निवडणूक रोखे कशा प्रकारे कार्य करते ते पाहूया। फॉर एक्झाम्पल, एक एक्स नावाचा व्यक्ती आहे। हा एक्स नावाचा व्यक्ती ए नावाची जी काही राजकीय पक्ष आहे किंवा पार्टी आहे त्या पार्टीला त्याला देणगी द्यायची आहे। एक्स नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी 10,000ची देणगी द्यायची आहे। या ठिकाणी SBI नावाची बँक आहे जी की सरकारने नियुक्त केली आहे। मग या ठिकाणी SBI मध्ये 10,000चा एक बॉन्ड तयार केला जाईल। मग हा बॉन्ड या ठिकाणी
SBI या एक्स नावाच्या व्यक्तीला देईल आणि त्या बदल्यात एक्स नावाच्या व्यक्तीकडून 10,000 रुपये ते स्वतःकडे घेतील। मग हा एक्स नावाचा जो काही व्यक्ती आहे तो त्या ए पक्षाला किंवा SBI मध्ये जी काही कार्यप्रणाली त्या ठिकाणी असेल त्यानुसार तो एक्स नावाचा व्यक्ती त्या पक्षाला किंवा SBI मध्ये तो बॉन्ड जमा करेल आणि तो जो पक्ष आहे तो बॉन्ड SBI मध्ये जमा करेल आणि SBI मधून ते 10,000 रुपये त्या पक्षाला देणगी स्वरूपात जातील। अशा प्रकारची कार्यप्रणाली या ठिकाणी निवडणूक रोख्यांची असलेली आपल्याला दिसते। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। आज आपल्या लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये केवळ एकच न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाची होती, ज्या न्यूजवर आपण या ठिकाणी फोकस केला आहे। आता इतर स्वतःपासून ज्या न्यूज घेतल्या आहे त्यावर आधारित प्रश्न पाहूया। या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे तो आहे मानव विकास निर्देशांका संदर्भात। सरळ क्वेश्चन पाहूया। नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक मानव विकास निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए 75, बी 78, सी 125 आणि डी आपल्याकडे आहे 134। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे अलीकडेच UNDP म्हणजेच युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम कडून मानव विकास निर्देशांक अहवाल जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये भारताचा जो काही क्रमांक आहे तो 134 लागलेला आहे किंवा 134व्या क्रमांकावर या ठिकाणी भारत आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असलं पाहिजे। पुढचा जो प्रश्न या ठिकाणी बनतो की जागतिक मानव विकास निर्देशांक केव्हापासून पब्लिश करण्यात आला, तर लक्षात असू द्या 1990 पासून या ठिकाणी जागतिक मानव विकास निर्देशांक किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पब्लिश करण्यास सुरुवात झाली आणि UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम कडून तो पब्लिश केला जातो। या ठिकाणी मानव विकासाचे जनक हे कोण आहेत, तर महबूब उल हक जे की एक पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ आहेत, मानव विकास निर्देशांकाचे जनक मानले जाते आणि भारतीय अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन हे या ठिकाणी मानव विकास अहवाल तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेली होती आणि भारत हा मध्यम मानव विकास निर्देशांकामध्ये येणारा देश आहे, हाही पॉइंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया पुढचा प्रश्न जो की या ठिकाणी डेमोक्रेसी रिपोर्ट 2024 संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। नुकताच चर्चेत असलेला डेमोक्रेसी रिपोर्ट 2024 खालीलपैकी कोण प्रसिद्ध करते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स, बी नीती आयोग, सी UNDP आणि शेवटी पर्याय डी आहे व्हीडेम संस्था। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही डेमोक्रेसी रिपोर्ट 2024 आहे तो व्हीडेम संस्था या संस्थेकडून तो पब्लिश केला जातो। हा जो डेमोक्रेसी रिपोर्ट 2024 आहे यामध्ये कोणत्या देशामध्ये लोकशाही कशा प्रकारे कार्य करत आहे किंवा कोणत्या देशामध्ये लोकशाही कशा प्रकारे योग्य प्रकारे कार्य करत आहे यावर आधारित या देशांना या ठिकाणी रँक दिला जातो। फॉर एक्झाम्पल भारतामध्ये जी लोकशाही आहे ती चांगल्या प्रकारे कार्य करत आहे, मग या ठिकाणी भारताला चांगला क्रमांक दिला जाईल, वरचा क्रमांक दिला जाईल। जर त्याच वेळीस पाकिस्तानमध्ये जर लोकशाही चांगल्या प्रकारे कार्य करत नसेल तर त्या ठिकाणी पाकिस्तानला खालचा क्रमांक दिला जाईल। म्हणजेच या ठिकाणी जागतिक पातळीवर कोणत्या देशामध्ये कशा प्रकारची लोकशाही कार्यरत आहे, त्या ठिकाणी मतदारांचे जे काही अधिकार आहेत, मानवी अधिकार आहेत, या ठिकाणी कशा प्रकारे त्यांचं संवर्धन केलं जात आहे किंवा त्यांचं प्रोटेक्शन केलं जात आहे, लोकांचं मत ओपिनियन हे किती महत्त्वाचं आहे, या सर्व आधारांचा किंवा सर्व गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी डेमोक्रेसी रिपोर्ट 2024 हा पब्लिश केला जातो। चलो या मित्रांनो आजच्या शेवटच्या 2 प्रश्नाकडे, ज्यामध्ये एक प्रश्न आहे ब्ल्यू लाईन संदर्भात। सरळ प्रश्न पाहूया। नुकत्याच बातम्यांमध्ये दिसणारी ब्ल्यू लाईन ही जी टर्म आहे ती खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा म्हणून काम करते किंवा सीमारेषा आहे, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। ब्ल्यू लाईन या कन्सेप्टवर किंवा ब्ल्यू लाईन ही कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी मित्रांनो सरळ प्रश्न आहे। ज्यामध्ये पर्याय ए उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया, बी लेबनान आणि इस्रायल, सी भारत आणि चीन, त्यानंतर शेवटी पर्याय डी सुदान आणि लिबिया। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की लेबनॉन आणि इस्रायल या 2 देशांमध्ये
जी काही सीमारेषा आहे तिला ब्ल्यू लाईन या नावाने ओळखतात आणि इस्रायल, हमास आणि हिजबुल्ला अशा प्रकारचा एक संघर्ष या ठिकाणी या एरियामध्ये या भागामध्ये सुरू आहे। त्यामुळे ही जी ब्ल्यू लाईन आहे ती चर्चेमध्ये असलेली दिसते आणि अशा प्रकारचे ज्या काही न्यूज आहेत, ज्या गोष्टी जे एरिया न्यूजमध्ये असतात त्यावर यूपीएससी खास करून मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारताना आपल्याला दिसते। पाहूया मित्रांनो आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की या ठिकाणी फ्युचर लॅब संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। अलीकडेच भारतातील पहिल्या फ्युचर लॅब्स केंद्राचे उद्घाटन कोठे झाले? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए सी डॅक हैदराबाद, बी सी डॅक कोलकाता, पर्याय सी डॅक तिरुवनंतपुरम आणि शेवटी पर्याय आपल्याकडे डी आहे मित्रांनो सी डॅक बेंगळुरू। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही फ्युचर लॅब केंद्र आहे याचं उद्घाटन या ठिकाणी सी डॅक तिरुवनंतपुरम या ठिकाणी झालेलं आहे। अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 16 मार्च जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल किंवा चॅनलला आपल्या पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। त्याचबरोबर न विसरता या ठिकाणी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईबही करायचं आहे। त्याच्या माध्यमातून वेळोवेळी ज्या काय आपले व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला भेटत राहील। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात ज्या काही नवनवीन अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुम्हाला भेटत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।